नमस्कार. आज लोकसभेच्या अर्बन डेव्हलपमेंट या माध्यमातून आम्ही काश्मीरमध्ये श्रीनगर म्हणून काश्मीरमध्ये इथे आलेलो आहे. आणि काश्मीरमध्ये जो काश्मीर हा आमचा आहे, हिंदुस्थानचा आहे, त्या काश्मीरमध्ये हा आपला काश्मीर टिकवण्यासाठी ज्या जवानांनी, ज्या शहीदांनी बलिदान दिलंय त्या शहीद स्तंभाला आज मी इथे वंदन करण्यासाठी आलेलो आहे. आमची कमिटी देखील आलेली आहे. त्या शहीदांची नावं या इथे स्तंभ जो केलेला आहे, बलिदान स्तंभ, या इथे नावं देखील दिलेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्या हिंदुस्थानचा झेंडा हा देखील त्या मोठ्या डौलाने फडकत आहे, त्याला देखील मी वंदन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही ज्या एरिया, ज्या ठिकाणी जो एरिया आहे त्या प्रत्येक एरियाला भेट देऊन काश्मीर चांगल्या प्रकारे कसं डेव्हलप होईल, काश्मीरच्या लोकांना आम्ही कशा पद्धतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून मदत करू शकू, अशा पद्धतीने आज आम्ही इथे आलेलो आहे. झेलमच्या इथे देखील आम्ही पाहणी केली. ते झेलम जी नदी आपण म्हणतोय, तो झील, त्या झीलवरती आपण कसं केंद्र शासनाच्या माध्यमातून किती फंड यूज केलाय, कशा पद्धतीने केलाय आणि आणखीन त्याला काय लागणार आहे. काश्मीर डेव्हलप झाला तर टुरिझम वाढेल आणि टुरिझम वाढला पाहिजे, लोकांच्या मनातली भीती गेली पाहिजे. इथल्या लोकांनी देखील आमचं स्वागत चांगलं केलेलं आहे. या ठिकाणी संरक्षण खातं आहे, जम्मू काश्मीरचा फोर्स आहे, पॅरामिलिटरी आहे, मिलिटरीची लोक आहेत आणि यांच्या बरोबरीने आणि वेगळं देखील आम्ही या ठिकाणी गेल्या कालपासून 2 दिवस आणि 3 दिवस आम्ही तिथे राहणार आहे. उद्या आमची पूर्ण बैठक आहे या बाबतीमध्ये सर्व, की काश्मीर हा आपला आहे, माझा आहे, तुमचा आहे, आपल्या सर्वांचा आहे, हिंदुस्थानचा आहे आणि तो एक कसा राहील या पद्धतीने काश्मीरला डेव्हलप करून टुरिझम वाढवून या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न देखील आम्हाला सोडवायचा आहे. आणि हा माझा काश्मीर आहे. जय हिंद, वंदे मातरम.